हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. छानपैकी कोकणामध्ये आता भाज्या वगैरे व्हायला सुरुवात झाल्यात. तुम्ही पण बघितलं असाल आमच्याकडे सगळ्यांनी आता मेथी वगैरे पेरायला सुरुवात केली आहे. कारण की ह्या वर्षी भाज्या कोण घेऊन येत नाही आहे, कारण की पाऊसच एवढा होता त्याच्यामुळे शेतामध्ये मळे काही तयार करता आले नाही आहेत. तर प्रत्येक जणांनी आपल्या घराच्या शेजारी जे काही जागा असेल, जेवढी काही जागा असेल त्याच्यामध्ये केलेली आहे. मेथीची भाजी असेल, हिरवा माठ असेल, मुळा असेल, जे काही केलं असेल. तर आमच्या इथे छानपैकी मातीमध्ये काकींनी हे बनवले आहे, म्हणजे भाजी तयार केलेली आहे. तर अर्धी त्यातली विकलीही जाईल आणि अर्धी भाजी आपल्या घरामध्येसाठी होईल. तर ह्याच्यावरनं कळतं काय, तर आपापल्या घराच्या शेजारी जी काही जागा असेल त्याच्यामध्ये छानपैकी भाजी पण तयार करता येते. तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या इथे जरी छोटी जागा असेल त्या जागेतसुद्धा तुम्ही भाजी तयार करू शकता. दुसरी मेन गोष्ट अशी, की जशी तुम्हाला जसा आकार हवा असेल, जशा पद्धतीने तुम्ही भाजी पेरू शकता. तर ह्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की त्यांनी छानपैकी अशी रांगा जरा जशा स्ट्रेट लाईन्स असतात त्याच्यावरती छानपैकी केलेल्या आहे. तुम्हाला जर नावामध्ये करायची असेल तर तुम्ही नाव तुमचं टाकून त्याच्यामध्ये तुम्ही बिया टाकू शकता. तर अशी तुम्ही छान छान पद्धत करू शकता. तर चला, व्हिडिओ तुम्ही बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला दाखवते. तर इथे बघू शकताय, इथे सुद्धा छानपैकी मातीमध्ये ना जी काही मेथी आहे ती पेरलेली आहे बघा. असं एकदम लाईनमध्ये, तरी एकदम मातीमध्ये पेरलेली आहे. आणि काही ठिकाणी होलमसुद्धा लागलेली आहे बघा. ही अशी मरून जाते ना त्याला होलम म्हणतात. आणि इकडे पण होलम लागले आहे बघा. तर छान मातीमध्ये झालेली आहे. घराच्या शेजारीच केलेली आहे इकडे सगळीकडे. आणि इकडे लाल माठ का हिरवा माठ पेरलेला आहे. सो अजून वरती नाही आला आहे, छोट्या रुजलेला दिसतोय. हे बघा, लाल माठ आहे. सो अजून रुजलेला नाही आहे, म्हणजे कुठे तर दिसतोय. सो ही अजून अशी बाडी केलेली आहे बघा, मस्तपैकी भाजलेली आहे. आणि त्याच्यावरती छानपैकी माही टाकलेली आहे, बी टाकलेलं आहे. तर हे बघा, मेथी बघा किती मस्त आहे. तर अशा जुड्या करतात आणि मग ₹2 म्हणण्यापेक्षा ₹5 असे एक देतात जुडी, जरा अशी मोठी असते तशी. तर अशा पद्धतीने छानपैकी बघा मातीमध्ये केली आहे. आतापर्यंत मी तुम्हाला दाखवलं होतं की रेतीमध्ये पण केलेली होती मेथी, पण आता छानपैकी मातीमध्ये केलेली सुद्धा आहे. रेतीमध्ये कसं आहे माहिती आहे, पटकन मोठी पण होते आणि जी काही माती असते ती उन्हानेच बऱ्यापैकी सुकून जाते, त्याच्यामुळे ओलावा राहत नाही. पण रेतीमध्ये ओलावा कायम राहतो, त्याच्यामुळे पटकन वाढण्यास मदत होते. जी काही आपण मेथी लावली असेल ती. तर ही बघा, ही पण मस्त झाली आहे, पण अजून जर काढायला झाली नाही आहे, अजून टाईम आहे. तर घराच्या शेजारी वगैरे कुठेही जागा असेल ना, ती जागा अशीच ठेवत नाही. त्याच्यामध्ये अशा मस्तपैकी गावठी भाज्या वगैरे केल्या जातात. लाल माठ, हिरवा माठ, कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये ही एक भाजी म्हणजेच आपली मेथी, गावठी मेथी. ही बघा. आणि मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ही जर जास्ती दिवस तुम्ही तरी ठेवलीत ना, तरी तिला होलम लागते पटकन. त्याच्यामुळे ही तर काय काढायला झाली आहे. काय अजून 2-3 दिवस गेले तरी चांगली होईल, त्याच्यानंतर काढू शकतो. आता इथे जी पेरलेली भाजी आहे ना, ती मी तुम्हाला छानपैकी झाली ना, छान मोठी झाली की दाखवेन. ही अजून टाईम आहे. पण भाज्या पटकन मोठ्या होतात, त्यांना वेळ नाही जास्ती लागत. सो आता कुठे दिसतायत छोटी अशी रोपं. तर ही मोठी झाल्यावर तुम्हाला मी दाखवते. तर याच्यामध्ये हिरवा माठ आहे, बाजारी बियाणे आहेत. सरकारी बियाणं वगैरे असतात ना, ती बियाणं त्याच्यामुळे पटकन रुजतात. सरकारी बियाणे सगळ्यात चांगले, गावठी पण चांगले, पण गावठी तितक्या ह्याच्याने होत नाही, कारण की जी काही बाजारी बियाणं असतात, सरकारी बियाणं असतं, त्याला बऱ्यापैकी पावडर वगैरे लावलेलं असतात. त्याच्यामुळे पटकन म्हणजे येतात हे बियाणं. त्याच्यामुळे तुम्ही ती पण वापरू शकता. जास्तीत जास्त सरकारी बियाणं पण मिळतात. तर जी काही कृषी विद्यापीठ वगैरे असतात तिथे पण मिळतात, किंवा दुकानं वगैरे आहेत तिथे पण मिळतात एकदम चांगल्या क्वालिटीचे. तर हे बघा, इथं पेरलेलं आहे. इकडे मेथी आहे आणि इकडे लाल माठ किंवा हिरवा माठ आहे. लाल माठ वाटतो त्यातल्या त्यात. बघूया कुठली भाजी होते मोठी झाल्यावरती. तर आता थंडी खूप पडली आहे, त्याच्यामुळे भाज्या ह्या थंडीमध्ये ना खूप चांगल्या होतात, चांगले वाढ पण होते. आणि आता हे जे वातावरण आहे ते चांगलं त्यांच्यासाठी आहे, भाज्यांसाठी. त्याच्यामुळे ह्या सीझनमध्ये ना भाज्या करतात. तुम्ही तसं बघायला गेलात ना, तर बाकीच्या सीझनला तुम्हाला भाज्या जास्ती बघायला मिळणार नाहीत केलेल्या. पण ह्या सीझनला खूप मोठ्या प्रमाणात भाज्या केल्या जातात, कारण की हा जो सीझन आहे ना, तो या भाजींसाठी चांगला आहे. हवामान चांगलं असतं त्याच्यामुळे. तर बघा किती मस्त केली आहे ना. तर आमच्या इथल्या काकींनी केली तेही त्यातल्या त्यात विकतील. गुरुवारपर्यंत जर काढली तर विकतीलसुद्धा, किंवा त्याच्या आधी पण. ते बघा, मस्त वाटतं ना नजारा. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. ते रेतीमध्ये सुद्धा छान भाजी होते आणि मातीमध्ये पण होते. पण रेतीमध्ये पटकन म्हणजे भाजी तयार होते. आपल्याला जर हवी असेल पटकन अशी, मातीमध्ये थोडा वेळ जातो. तर हे बघा,
मस्त एकदम हिरवीगार. तर चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर तुम्हाला ना अजून एक मी शेवंतीचा पण एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. एक वेगळ्या पद्धतीची एक शेवंती आहे. तर त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर छानपैकी पिवळी शेवंती तुम्हाला बघायला मिळेल आणि आता या सीझनमध्ये खूप फुलांना बहर येतो. तर शेवंतीला पण बहर खूप सारा आलेला आहे. तर त्याचा पण व्हिडिओ येईलच लवकर. तर वेगवेगळ्या प्रकारची शेवंती आहे. फुलांमध्ये खूप सारे प्रकार आहेत. त्यातला हा एक अजून एक प्रकार आहे, तो पण बघायला मिळेल. पण आता बघा मस्तपैकी अशा लाईनीवरती पेरलेली आहे आपली मेथी. तर किती मस्त वाटते बघा लाईन आणि एकदम हिरवीगार. तर चला, आता इथे थांबूया. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.